नमस्कार, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. उद्या आहे भोगी. भोगीचा सण कसा साजरा करावा हे आज आपण पाहणार आहोत. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. या दिवशी मिश्र भाज्यांच्या भाजीला भोगी म्हणतात. यंदा म्हणजेच 2025 मध्ये भोगी 13 जानेवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे. भोगीला काय करावे? भोगीच्या दिवशी पुरुष, स्त्रिया, लहान मुले सगळ्यांना आपले केस धुतले पाहिजेत. म्हणजेच आपल्या वर्षभराच्या सर्व पीडा निघून जातात. असे पूर्वीच्या लोकांचे म्हणायचे. ते खरं आहे, फक्त अंधश्रद्धा आहे ते माहीत नाही. पण आजपर्यंत चालत आलेली परंपरा आपण देखील चालवली पाहिजे, असं मला वाटते. त्यामुळेच घरातील सगळ्यांनीच डोक्यापासून ते पायापर्यंत पाण्यामध्ये थोडीशी पांढरी काळे तीळ टाकून स्नान करावे. जर आजारी व्यक्तींनी भोगीच्या दिवशी अशा पद्धतीने स्नान केले तर त्यांच्या तब्येतीत देखील सुधार होतो. 2. भोगीच्या दिवशी मिश्र भाज्यांची भाजी आवर्जून बनवावी. तसेच बाजरीची भाकरी तीळ लावून बनवावी आणि घरातील सर्व सदस्यांनी खावी. देवी देवतांना नैवेद्य म्हणून दाखवावा. जो भोगी खात नाही तो नेहमी आजारी राहील. जो खाईल भोगी तो राहील आरोग्य असे म्हणणे आहे. भोगीच्या दिवशी भाजी आणि बाजरीची भाकरी खावी. जर तुमच्या जीवनात पितृदोष असेल तर पितरांना प्रसन्न करण्यासाठी भोगी दिवस योग्य आहे. दक्षिण दिशेला तोंड करून तांब्याच्या भांड्यात पाणी आणि काळे तीळ मिसळून अर्पण करावे. जल अर्पण करताना ओम पितृदेवा भव या मंत्राचा जप करावा. पितृदोष दूर करण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची आहे. तर हे आपल्याला जल सूर्य भगवानांना अर्पण करायचं आहे. भोगीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुंदर रांगोळी काढावी. या दिवशी इंद्रदेवांची पूजा केली जाते. भोगी हा सण असा साजरा केला जातो. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.